स्टेप घ्यायची, पायरी नाही तर ब्लॉक असला ब्लॉक घ्या, नाही तर पायरी अवेलेबल असली, कारण की आपल्याला दुसरीकडे आहे पायऱ्या, इथं असा हा एवढा ब्लॉक अवेलेबल. कमीत कमी एवढी हाईट पाहिजेत, नाही तर एवढी मोठी असली तरी जमान, पण कमीत कमी एवढी हाईट पाहिजेत, कमी अर्ध्या फुटाची. तर इथं हाय बरोबर हाईट. तर त्यासाठी वर्कआउट काय करायचा, आउट आउट इन इन आउट आउट. हाताची पोझिशन पण अशी अशी आली पाहिजे, रनिंग करतो आपण तसं. तर महिनाभर आधी सांगितलं होतं. 5 दिवस बाकी आले ॲप्स 5 दिवस बाकी, 5 दिवसानंतर पडणार. ही सवय होऊन जाती. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हे नुसतं रनिंग करणारे पोरच नाही, तर दुसरे अदर जे माणसं येते वर्कआउट करायला किंवा फॅट लॉस करायला, ह्यांनी पण हा वर्कआउट केला तर सगळ्यात मेन गोष्ट एक्स्ट्राची चरबी सगळी उतरून जाते. मॉर्निंग. तर आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 220वा दिवस आहे आज. आज थोडंसं बाहेर जायचं होतं, लॉंग होतं, कारण संडे आज. तर काही कारणास्तव आपल्याला जमलं नाही जायला, कारण पाऊस पडला. तर 2-3 दिवसापासून बरोबर पाऊस चेवर आला. काल आणि आज, आणि म्हणजे काल संध्याकाळी परवा संध्याकाळी थोडं जास्त पाऊस पडला, त्याच्यामुळे पूर्ण चिखल झालेला आहे. स्किपिंग मारायला जागा आहे थोडीशी. तर चला आज, कारण काल काय म्हणला होता, काल येतो म्हणे, आज आला नाही. ते येतो नाही येतो त्याचा काय फंडा नाही, पण एक गोष्ट, एकदा कमिटमेंट केली ना तर यायलाच पाहिजेत. आपण ज्या आपल्या कमिटमेंटवर डिपेंड स्ट्रॉंग राहिलो नाही तर काय होतं, हळूहळू हीच गोष्ट आपल्या ह्याच्यात उतरती, आणि हेच प्रत्येक गोष्टीला आपण निष्काळजीपणा चालू होऊन जातो आपला. तर हा फंडा आहे. त्याच्यामुळे कोणते पण एक कमिटमेंट केली किंवा टार्गेट केलं ते कम्प्लीटच करायचं. आणि जे मोठं टार्गेट कसं आहे, जे छोट्या छोट्या वस्तूपासूनच मोठं टार्गेट हे होतं आपलं. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी क्लिअर करा आणि एक कमिटमेंट करत राहा, तेव्हा तुम्ही मोठी गोष्ट करू शकता. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता काय करू, रेग्युलरमध्ये आता काय आपलं वॉर्मअप करू. आणि आज एक तुम्हाला एक सगळ्या वर्कआउट आहे, एक बेस्ट वर्कआउट, तो सगळ्या मेन प्रॉब्लेम सगळ्यांचा, तर ते आज सांगू. तर चला. तयारी झाली आपली आता. तर आता काय करू, सगळ्यात मेन गोष्ट, ग्राउंडवर आला ना, सगळ्यात मेन गोष्ट वॉर्मअप आहे. वॉर्मअप सगळ्यात कंपल्सरी करणं गरजेचंच आहे. कारण की काय होतं माहिती आहे का, जे बिगनर लोक असते ना, बिगनर लोकांना माहीत नसतं रनिंग कशी करायची, वॉर्मअप कसं करायचं. वॉर्मअप म्हणजे काय असतो, वॉर्मअप म्हणजे काय असतं माहिती आहे का, जे तुम्ही येता ग्राउंडवर तर तो डायरेक्ट तुमची बॉडी एकदम कूल कंडिशनमध्ये असते, रिलॅक्समध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्हाला रनिंग करायची किंवा वॉर्मअप करायचा असतो ना, तेव्हा तुम्हाला एकदम बॉडी ही लागते, ॲक्टिव्ह लागते. तर काय होतं, ते आपण जे वॉर्मअप करतो त्यांनी काय पूर्ण बॉडी पार्ट ॲक्टिव्ह होऊन जाते, ते कोणता पण वर्कआउट करायला आपल्याला. आणि जर आपण जर वॉर्मअप केला नाही, डायरेक्ट वर्कआउट केला, तर काय होतं, बॉडी लूज असली ना तर मग कोणती पण मसल इंजुरी किंवा नी पेन किंवा बॅक पेन, असं कोणता पण जॉईंट पेन होऊ शकतो. त्याच्यामुळं वॉर्मअप आधी केला तर पूर्ण जे बॉडी पार्ट असतो एकदम फ्री होऊन जाते आणि ॲक्टिव्ह होऊन जाते आपलं वॉर्मअप करायला, वर्कआउट करायला. तर हा फंडा आहे. त्याच्यामुळं कंपल्सरी वॉर्मअप सगळ्यात मेन गोष्ट करणं म्हणजे करणं जरुरी आहे. भलेही तुम्ही वर्कआउट कमी करा, पण वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. तुम्हाला दरवेळेस सांगतो. आणि आपण आजपर्यंत बघा, आजपर्यंत कोणत्याच व्हिडिओमध्ये आपण वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग स्किप केली नाही. कारण की तुम्हाला सांगण्याचा उद्देश तोच आहे की तुम्ही हे फिक्स करा, कारण की तुम्हाला इंजुरी होणार नाही. आता आपण किती दिवस झाले रोडवर रनिंग करतो, पण काय आहे, वॉर्मअप आपले रनिंग कंप्लीट झाली, स्ट्रेचिंग आपण फुल बॉडी करतो, एकदम स्ट्रेस करतो, लेग स्ट्रेस करतो. त्याच्यामुळे जेवढे मसल पेन झालेला आणि सगळा क्लिअर होऊन जातो त्याच दिवशी. तर तुम्ही जर आज वॉर्मअप केला, वर्कआउट केला, आणि जर त्याच्यानंतर जर तुम्ही वॉर्मअप स्ट्रेचिंग किंवा वॉर्मअप केला नाही, त्या दिवशी काय वाटणार नाही तुम्हाला. दुसऱ्या दिवशी तुम्हाला वर्कआउट करायला जमणार नाही, तुम्हाला मसल पेन किंवा कोणती इंजुरी होऊन जाईल. त्याच्यामुळे वॉर्मअप सगळ्यात मेन गोष्ट करा.
बिगनर लोकांनी तर करा, रेग्युलर असते त्यांना माहीत असतं. बिगनर लोक हीच चुकी करते, त्याच्यामुळे यांना वर्कआउटला किंवा रनिंगला प्रॉब्लेम येतो. तर चला वॉर्मअप करू आता. वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय करणार आपण, इथून इथं जॉगिंग करणार आहे. कारण की काल काय करायचं, करण आलता म्हणून आपण तिकडं धरणाकडे गेलतो लांब 2 किलोमीटर जॉगिंग करायला. आणि आज फक्त नॉर्मल करणार आहे. कारण की डेली तुम्ही रोडवर जास्त जॉगिंग करू नका. त्याच्या ऑर एक्सरसाइज सांगितलं तुम्हाला, इन आउट वर्कआउट, तो करत जा. तर आज आपल्याला तसाच एक वर्कआउट करणार आहे आपण. तर चला पहिले काय करू, जॉगिंग करू. जॉगिंग झाल्यानंतर आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. चला. वॉर्मअप फिरून केला का तिकडे? वॉर्मअप करतो ना, वॉर्मअप करतो मग.
जॉगिंग कंप्लीट झाली. आपण इथलची इथंच आपण 2-2.5 किलोमीटर जॉगिंग केली, एकदम स्लोमध्ये केली. जास्त स्पीडमध्ये ज्या वेळेस आपल्याला रोड रनिंग करायची त्यावेळेस काय करायचं, एकदम स्पीड नाही करायची, एकदम स्लोमध्ये करायचं. कूलडाऊनमध्ये जॉगिंग करायची. आणि ह्यो एक भ्रम आहे लोक पोरांचा, की तुम्ही जेवढं फास्ट पळले तेवढे तुमचे स्पीड वाढन किंवा स्टॅमिना वाढन. ते रॉंग आहे. जेवढं तुम्ही स्लो पळशाल, जेवढं तुम्ही एकसारखी स्पीड ठेवशाल, त्यांनी तुमचा स्टॅमिना वाढतो. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तुम्ही. तर चला, आजचा वर्कआउट आपला काय माहिती आहे का? आजचा वर्कआउट आपले स्टेप वर्कआउट. स्टेप वर्कआउट का करायचा? कारण की जे बिगनर लोक असते, बिगनर लोकांना रनिंग कशी करायची माहीत नसते, पाय कसा टाकायचा माहीत नसतं. त्याच्यामुळे सगळ्यात मेन गोष्ट वर्कआउट म्हणजे इन आउट आणि स्टेप वर्कआउट. ह्या 2 वर्कआउट असे आहे की ज्यांनी कसं आहे, आपल्या पायाची स्टेप रनिंग करताना जे आपण पाय टाकतो ती स्टेप आपल्याला बरोबर पडती, हाताची पोझिशन पण बरोबर पडती. आणि पाय कसा कुठून उचलायचा, गुडघ्यापासून उचलायचा का मांडीपासून इथून उचलायचा, हे पण कळतं आपल्याला. आणि त्यांनी कसं आहे, स्टॅमिना वाढतो आपला हळूहळू. कशी रिदम, रनिंगचा रिदम कसा असतो तशी. नाही तर काय, पोरं एकदम फास्ट पळते, परत स्लो पळते, मग फास्ट पळते, झटका मारीत पळते. तसं नाही, एकदम बॉडी आणि पूर्ण रनिंग एकदम रिदमनी असली पाहिजे. रिदमनी असली तर तुमचं रनिंग परफॉर्मन्स बरोबर राहील. नाही तर कसं आहे, ज्या सायकलीचं टायर आउट असतं, बेंड असते सायकल, किती तुम्ही जेवढी फास्ट पळवली तेवढी वाकडी पळती. जेवढी सरळ असली सायकल तेवढी स्मूथ असली तेवढी क्लिअर पळती. तसंच आहे तुमचं रनिंगचं. जेवढी अप्पर बॉडी परफेक्ट असली, स्टेपिंग परफेक्ट असल्या, तेवढी रनिंग तुमची परफेक्ट होईल. तर ही गोष्ट आहे. तर चला, बिगनर लोकांनी स्टेप ट्रेनिंग कशी करायची, स्टेप वर्कआउट, तर ते बघू आपण. तर चला स्टेप वर्कआउट कसा करायचा तर आपण बघू. तर पहिली गोष्ट, असं एखादी स्टेप घ्यायची, पायरी नाही तर ब्लॉक असला ब्लॉक घ्या, नाही तर पायरी अवेलेबल असली, कारण की आपल्याला दुसरीकडे आहे पायऱ्या, इथं असा हा एवढा ब्लॉक अवेलेबल. कमीत कमी एवढी हाईट पाहिजेत, नाही तर एवढी मोठी असली तरी जमान, पण कमीत कमी एवढी हाईट पाहिजेत, कमी अर्ध्या फुटाची. तर इथं हाय बरोबर हाईट. तर त्यासाठी वर्कआउट काय करायचा, एक माग रेश मारून घ्यायची एवढी सेम. त्याच्यानंतर पहिला इन इन आउट आउट, इन इन आउट आउट, इन इन आउट आउट. हाताची पोझिशन पण अशी अशी आली पाहिजे, रनिंग करतो आपण तसं. तर ते फास्टमध्ये असं असतं. असा फंडा आहे बघा. हे असं वर्कआउट केला जास्त पाया दळायचे नाही, एकदम रिदममध्ये आल्लाद ठेवायचा, आल्लाद मागे घ्यायचा. तर हा आहे, हे एक्सरसाइज केली तर आपली हाताची मुवमेंट पण बरोबर होते, पायाची स्टेप पण एकसारखे पाय पडते. आणि रनिंग करायच्या आधी हा वर्कआउट करा. आणि आपण ह्याच्यानंतर आपण इन आउट वर्कआउट आपल्या पहिल्या जागेवर करणार आहे. आपण थोडं साईडला आलतो. तर चला, हा वर्कआउट मेन आहे. तर चला बघू.
आपलं स्टेप वर्कआउट कंप्लीट झाला. स्टेप वर्कआउटमध्ये आपण 2 वर्कआउट केले, इन आउट आणि लेग शफल. हे 2 वर्कआउट आपले. हे बिगिनर लोकांनी खास करून कंटिन्यू करायचे. हे जे वर्कआउट केले तुमचे रनिंगची पोझिशन बरोबर होती आणि हँड पोझिशन बरोबर होती आणि पाय टाकण्याची स्टेप नाही का, नवीन नवीन पोराचे कसे मागं पुढं पाय पडते, थोडं झिगझॅग पडते, हे पाय असे एकदम ॲक्युरेट पडणार आणि एक लेवलनी पडणार, ही सवय होऊन जाते. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हे नुसतं रनिंग करणारे पोरच नाही तर दुसरे अदर जे माणसं येते वर्कआउट करायला किंवा फॅट लॉस करायला, ह्यांनी पण हा वर्कआउट केला तर सगळ्यात मेन गोष्ट एक्स्ट्राची चरबी सगळी उतरून जाते. त्याच्यामुळे हे 2 आहे, एक तर रनिंग परफॉर्मन्स तुमचा ओके होतो आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बॉडीचं पूर्ण फॅट कमी होऊन जातो, कारण हे कार्डिओमध्ये मोडतं. सगळ्यात बेस्ट वर्कआउट ह्या. यांनी सगळी तुमची जेवढं तुम्हाला खरं रनिंगमध्ये तुम्ही सकाळी ज्या कारणासाठी येता, वेट लॉस किंवा रनिंग परफॉर्मन्स ओके व्हायला, स्टॅमिना वाढवण्यासाठी हा वर्कआउट सगळ्यात बेस्ट आहे. तर हा वर्कआउट स्टेप करा आणि खरं गोष्ट म्हणजे स्टेपिंग करा. आपण आता 2-2 सेट मारले, कमीत कमी 140-140चे 2-2 सेट मारले. तर तुम्ही एवढे मारता येत नसले तर तुम्ही 50-50चे एक सेट मारा, असा पण सेटमध्ये मारा वर्कआउट. असं मोगून मारायचं नाही, सेटमध्ये मारा. सेटमध्ये मारलं तर रिझल्ट येईल तुम्हाला. तर चला आता काय करू, आपलं पलीकडच्या ग्राउंडवर जाऊ, कारण की आपलं स्किपिंग आहे ते तिकडेच ठेवलेले. तर साहेब आले आज आले. चल काय म्हणलं होतं तुला, बाकी ना 5 दिवस, महिनाभर आधी सांगितलं होतं. 5 दिवस बाकी ना तरी. आले ॲप्स 5 दिवस बाकी, 5 दिवसानंतर विचारून आता काही करेल. तर चला ग्राउंडवर आलो तर आपण आता काय करू, उरलेला वर्कआउट आपला रेग्युलर मधला स्किपिंग आहे, त्याच्यानंतर ॲप्स अँड डिप्स आहे ते रेग्युलरचे आपले. पहिले स्किपिंग वर्कआउट करून घेऊ. तर चला तर आपण त्या रोडवरच आपण स्किपिंग मारली. रोडवर मारायच्या टायमाला काय माहिती का, पायाची पोझिशन अशी मागं पुढं टाकायची, अशी धरली तर याने काय होतं, पायाला फटका पडत नाही. डायरेक्ट जागेवर आपण उड्या मारल्या डायरेक्ट फटका पडतो पायाला.
त्याच्यामुळं पाय मागे पुढे घेऊन स्किप मारी, कारण रनिंग कशी करतो आपण सेफ तशी फटका पडत नाही पायाला, एनर्जी डिवाइड होऊन जाते मागे पुढं. तर त्याच्यामुळं अशी नका मारू, अशी मारीत जा. वर्कआउट आपला कंप्लीट झाला. तर आता आपण काय करू, रेग्युलरमध्ये डिप्स आणि ॲप्स आहे. तर चला करण ॲप्स मारू. आला येऊन जाईन 5 दिवसात तुला काय. आता बोलणे तुम्ही खायचं सगळं तुमचे खाल्ले. तर चला आपलं डिप्स आहे, तर अलीकडे आपण तवर घ्यायचे होते, तवर डिप्स मारून घेऊ. नंतर तो स्ट्रेचिंग करीन, मग आपण आपलं एकामागे एक वर्कआउट करू. कारण की एकच फट्टा आहे, फट्टेच कमी पडले आपल्याला. खरे फट्टे नाही आपल्याकडे. डिप्स कंप्लीट झाले आपले. तर आता काय करू, आता फायनल ॲप्स आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तर चला. तर हे कर ना.
तेच म्हणलं मग. कारण त्याला येर आहे नाही तर तिथनं टाकीला मग किती दिवस तिथला ते म्हणजे जावं लागणार तिथं आपल्याला. तिथं आपल्याला 5,000 किंमत सांगतील, 3,000 देत आपल्याला माहिती आहे म्हणून कळतं शिवची प्राईस त्या लोकाला. काय करायला जायचंय, ठीक जायचंय 2-3 ठिकाण, 2-3 ठिकाणी एक ठिकाण जाऊ. मग आवडलं का मी नाही शकतो. मग काय सगळ्यात आधी आता मी घरी जाऊन काही रट्टू झाली. तर चला, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट टॉपिक सोबत. बाय.